नमस्कार मंडळी. विविध रंगांच्या विनोदाने पंचेसच्या ठिपक्यांना जोडत हास्याची सुंदर रांगोळी काढायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद. मंडळी, हे जग नश्वर आहे याची जाणीव व्हायला कलाकारांना वेगळी अशी तपश्चर्याच करावी लागत नाही, कारण त्यांचा व्यवसाय रोजच त्यांना ही शिकवण देत असतो. आज ही शिकवणूक द्यायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, निरागस विरोधाचा अवतार पृथ्वी प्रताप आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. सर फ्रेम क्लियर आहे ना सर? फ्रेम क्लियर, एकदम क्लियर. ग्रेट. ठीक आहे, मी सर चेक करतो. बने. येस सर. असिस्टंट आहेस ना? मग राहा ना फ्लोअरवर. काम काय काय काम आहे? मी असिस्टंट आहे तुझा का तुला बोलवायला वेगळा असिस्टंट ठेवू? नाही सर, मी सॉरी सर. अरे फ्रेम काय सांगतोय ते ऐक. यस सर. नंतर कंटिन्यूटी से जर्क करता. सर सर एक मिनट. सर वो ये तो दूसरा फ्रेम हो गया. पहली जी फ्रेम है ना सर, हाँ. अभी अपने पास जिमी भी है, अपने पास क्रेन भी है. ओके. पण मला पहिला जो शॉट है ना तो असा वरून पाहिजे. असा ये कैमरा आ रहा है पूरा यहाँ से, ये आया कैमरा यहाँ तक आणि इथे आला आपला हीरो. कसा पृथ्वी? हा यार, किती वर्षांनी भेटतो आपण. कसं आहे? बने नाव ना तुझं? हो. हाय हाय दादा. हॅलो हॅलो सर. दादा, कसे आहे दादा? ठीक. ठीक आहे. अरे सॉरी, तुमचं काही चाललेलं का? मी थोडा लवकर आलो म्हणून आलो तुला भेटायला. एनिवे कंटिन्यू करा. बने. हा समीर सर. हो, ओळखतो मी. अरे ओळखीचं काय सांगतो? काढून टाकलाय ना काल आपण यांना पिक्चर मधून. काय सर? मला नव्हतं माहित सर. हे त्यांना कोणी कळवलं नाही यांना पिक्चर मधून काढलंय ते. सर मला ते आपले प्रोडक्शन वाले डांगे ते बघतात आर्टिस्ट फॉलोअपचं. मला काहीच माहित नाही सर. हे डांगे बोलव, डांगेला बोलव. मी बोलवतो सर. प्रत्येक नाही प्रॉब्लेम. नाही सर. सर ऑल गुड सर. एक या लवकर. डांगे समीर सर. हां ठीक आहे. मग अरे तू येडाय का डांगे? समीर सरांना काल आपण आपल्या पिक्चर मधून काढला हे त्यांना कळवलं नाहीयेस का तू? ऍक्च्युली मी फोन केला होता. हा मग? पण एंगेज लागला. नंतर गडबडीत राहून गेलं. पण पॅडी त्यांना सांगितलंय मी. अरे पॅडी दादांना सांगितलं ठीक आहे, आता यांचं काय करायचं? त्यांना सांगा जा म्हणून. जातील ते. त्यांना सांगू, तोंडावर सांगू जा. अरे सिनियर नट आहेत समीर चौगुले, गौरव मोरे ना, तोंडावर सांगायला काय? मी सांगू? मी सांगू? नाही तू नको सांगू बाबा. थांब, खाल्लीस थोडी माती बास आहे. थांब, एक काम कर, पॅडी दादा कुठे आले ते विचार जा. ते व्हॅनिटी ते बोलू त्यांना. अरे थांब बाबा, सगळ्यांना लगेच नको बोलव. पॅडी दादा व्हॅनिटी, तू जा, मी बघतो काय करायचं. जा. चालेल. काय माती खातायत यार एक एक एक. काय सर, तुम्ही मला पण नाही सांगितलं. ह्यांना काढलंय ते फिल्म. आता तुला सांगून काम करतो मी. काय पृथ्वी? सर अरे यार गले मिलो यार. Yes. वर्षांनी भेटतोयस यार. येस सर. बाकी सर ऑल गुड सर. अरे मजा आहे काय? सर खरं तर मला एक म्हणजे बोलायचं होतं. हा बोल ना. सर तुमचा रोल आहे ना फिल्म मधला, हा काय मस्त आहे सर. ऑब्विसली फिल्म मधला तुमचा रोल खूप कमाल आहे सर. obviously. आणि नेमकं तुम्हाला आम्ही काय इकडे बोलवलं ना आज. हा इथे बोलवलं. तर सर सांगताना डिफिकल्ट. अरे रोल पण केवढा डिफिकल्ट आहे. मी गेले 20 दिवस अभ्यास करतोय या रोलचा. 20 दिवस? ऑफकोर्स तुला सांगतो ना, नोटेशन्स अशा सगळ्या स्क्रिप्टवर लिहिलेल्या आहेत मी. काय पूर्वी काय व्हायचं, पूर्वी स्ट्रगलर असायचो, त्यामुळे अशा नोटेशन्स विचारला की काढून टाकण्याची भीती असायची. आज तसं नाही आहे. आज अशा लेवलला की कोणी काढून नाही टाकणार एवढं आपल्याला माहिती आहे. नाईस. सर नाही राईट. आणि तुला माहिती आहे का गंमत, मी 3 लेअरमध्ये सगळा अभिनय करणार आहे. 3 लेअर? हा, म्हणजे पहिली सौम्य लेअर असेल, म्हणजे असं लेअर असेल, सौम्य लेअर असेल. दुसरी लेअर असेल ती थोडी मध्यम असेल, म्हणजे कसं आहे वगैरे, असं एक मध्यम लेअर काय करणार आहे. थर्ड लेअर जी आहे ज्याचा कोणाला अजून अंदाज नाही आहे, ती या रे केसे रे, ही जी लेअर आहे ती आजपर्यंत कोणी बघितलेली नसेल. तर ह्या पद्धतीने मी त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. बरोबर सर. अभ्यास केला सर. हा, शॉर्ट रेडी आहे. अरे मग शॉर्ट रेडी. मला आधी सांगायचं, मेकअप नाही केलाय मी. एक काम कर, तू मला स्क्रिप्ट दे, मी जातो मेकअप करायला. नको सर, म्हणजे बसा ना सर. मेकअप कराल सर. ऍक्च्युली काय सर, आत्ता जो सीन आहे ना सर, हा आत्ताचा सीन तुमचा नाही आता.
अच्छा भाई नंतर सीन आहे माझा. नंतर पण नाहीये सर. मग? तुमचा सीन आता नंतर हे एकदम जरा वेळ. अच्छा म्हणजे लंच नंतर आहे सीन. हा सर नाही मग लंच आहे हा सीन नाहीये सर. म्हणजे लंच आहे सर. हा. सर एक थॉट आला डोक्यात. हा बोल बोल बोल. सर एक म्हणजे झाडाचं पान असतं बघा. क्या बात आहे. व्हॉट अ थॉट. लाचार अभिनेता. हा काय म्हणाला आता. थॉट बद्दल बोला सर. अच्छा, सर अच्छा. थॉट जो झाडाचा आहे. मला वाटलं लाचार अभिनेता म्हणाला. नाही सर. कानाला ऐकू होतं मला. नाही सर. सर थॉट ऐका ना सर. हा बोल. सर झाडाचं जे पान हा, असतं हा. ते झाडावर उगवतं ना. येस. आहे की नाही. तर झाडावर जे पान उगवतं ते कालांतराने तिथे असं स्थायिक होतं. मग हा. ते पिकतं. हो. मग ते गळतं. करेक्ट. ते पान का गळतं सर. का. कारण तिथे नवीन पान यावं म्हणून. अच्छा. ते पान गळलंच नाही तर नवीन पान येणार कसं. येस. की नाही सर. ग्रेट थॉट. पान गळायला हवं ना सर. क्या बात आहे. पान गळलं येस. नवीन पान येणार. नाही मला कळलं. येस येस येस. कळलं ना सर. ग्रेट थॉट आहे हा ग्रेट थॉट आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की आपण दुसऱ्यासाठी जागा रिकामी केली पाहिजे. Exactly. मला खरंच पटलंय. Exactly. हे नाही चांगला पिक्चर होईल याच्यावर. या पिक्चरचं दे ना स्क्रिप्ट दे. सर नाही अरे सर, एक मिनिट सर. उदाहरण गणलं सर. उदाहरण गणलं. मला नाही कळलं काय. दुसरं उदाहरण देतो सर. हा. सर समजा हाय. अरे प्याड्या. अरे Oh my God! आई शपथ. अरे प्याड्या तू इकडे कसा यार. आई स्वेअर. मी इकडे शूटिंग. हा शूटिंगला मग. पण तुला तरी ह्यांनी सोबत पॅडी सर आले अरे एनर्जी येते सर. प्याडी म्हटलं की. सर हाय मी पृथ्वी प्रताप या फिल्मचा डिरेक्टर. पहिलीच फिल्म आहे. हो पण तुम्ही मला सांगितलं की ह्यांना सर, तुम्ही मी सांगितलं सर. मी फोन करायला सांगितला. हा. तर ह्याच्यासाठी एक मिनिट घेऊ सर तुमचं. हो येस येस. पॅडी उत्तम अभिनेता आहे. बेस्ट काम केलं तुम्ही. त्याला पण घेतलं. आता सीन बघ काय होतील आमचे. कमाल आहे. काँग्रेट्स. मस्त माणूस आहे तू. काम करूया आपण. सर ऐका ना. आता तुमचाच सीन आहे पण एक घोळ झालाय सर. काय? म्हणजे आम्हीच माती खाल्ली आहे. आज तुमचाच सीन आहे. हां. पण फिल्ममध्ये तुमचा जो रोल आहे ना सर तो समीर सर करत होते. हां. आणि त्यांना कालच पिक्चरमधून काढलाय आणि आमची टीम त्यांना कळवायचं विसरली. मग सर तुम्ही जरा सांगाल का त्यांना. अरे वेडायस का तू. अरे चांगला मित्र आहे तो माझा. सर म्हणूनच मी कसं सांगू त्याला. हे तुम्ही सांगायला पाहिजे. सर नसता लक्षण नको मला. तुमचं तुम्ही निस्तर. ऐका ना, हवं तर- मी कसं सांगू. वेडायस का तू. सर मी हवं तर चपलीने मारून घेतो तुमच्या समोर. नाही, तुम्ही काय करायचं ते करून घ्या पण तुम्ही सांगा. मी कसं सांगा. अरे चांगला मित्र आहे आपला. म्हणूनच सर तुमचा चांगला मित्र आहे. पॅडी काय बाकी. पॅडी काय म्हणतोयस. मस्त एकदम मस्त. कसं आहे माहितीये का. कॉस्ट्युम आज आले. तू- हं? Costume. अरे कॉस्ट्युम आले. कॉस्ट्युम कसं पाठवले. अहो सर मी काय केलंय. सर तू समीर सरांना देतोय कोट. अरे तुला अक्कल नाही. त्याला पॅडी दादाच्या व्हॅनिटीत पाठवायची नाही यार कॉस्ट्युम. त्याला काय माहित पॅडी सर इथे आहेत म्हणून तो इथे घेऊन. इधर से आता बघा ना. हे खूप हे अरे हा घट्ट आहे रे. अरे पॅडीचा मापाचा आहे हा. तुझ्या लक्षात येतंय का की ते जॅकेट माझ्या मापाचं आहे. हा. याचा अर्थ तुझा रोल मी करतोय. तू काय बोलतोस कळतंय का. माझा रोल आहे तो. माझा रोल. मी करतोय हा रोल. नाही सर तुम्हाला काढलंय ते करतायत हा रोल. सर सॉरी सर. म्हणजे मी दुसरा कुठला रोल करतोय का. नाही सर आता तुम्ही सिनेमात कुठलाच रोल नाही करत आहात. तुम्हाला काढूनच टाकलंय सर. का असं केलं तुम्ही. सर ते परवा आपलं रिडिंग होतं ना फिल्मचं. हा. त्या दिवशी तुम्ही एका मुलाला झापलत बघा. हा पण तो तसाच वाचत होता. मला रूम भेटला असं म्हणत होता तो. तर त्याला झापणारच ना मी. नाही सर पण तुम्ही फक्त झापून नाही थांबलात. तुम्ही पुढे जाऊन त्याला बोललात अभिनय नको करू. गल्ली गल्लीतून वाले असा फिर. अरे म्हणून तसंच कसा वाचत होता तो. वाचिक अभिनय कसा होता त्याचा. काय रे आपण इतकी वर्ष घासली आहेत ना. त्यांना असं वाटलं की एक फिल्म केली ते झाले स्टार. असं नसतं ना. काय रे बॅड्या. नाही सर पण तो प्रोड्युसरचा मुलगा होता. प्रोड्युसरचा मुलगा होता. तो प्रोड्युसरचा मुलगा होता. तो प्रोड्युसरचा मुलगा होता सर. तर तो जरा अपसेट झाला. त्याने वडिलांना फोन केला. वडिलांनी मला फोन केला. मला सांगितलं समीर चौगुलेंना काढ पॅडी कांबळेला घे. मी केलं सर. पॅडी कांबळेला का. नेमका त्या दिवशी तो मुलगा पॅडीदादाला भेटला. पॅडीदादा म्हणाले तू स्टार आहे यार मोठा होणार. तर पॅडी यार तुझ्या
ढळढळीत समोर दिसतंय तुला तो माती खातोय तरी तू हा काय स्वभाव आहे रे तुझा? हे सगळं चांगलं चांगलं बोलायचा काय स्वभाव आहे तुझा? नाही म्हणजे आता तो स्वभावच आहे ना. आता समोरच्याला जरा हुरूप येतो. आपण जरा 4 गोष्टी चांगल्या बोललो की त्याला बरं वाटतं. तुला पण मी कित्येकदा हुरूप दिलेला आहे. अरे मुद्दा तो नाही रे, ह्याची सवय आहे. त्याचं मनावर नाही घ्यायचं. त्या मुलाला सांग, ह्यानी जस्ट म्हणा सवय आहे त्याची, कळलं का? नाही सर, पण त्या सवयीमुळेच त्याला जरा बरं वाटलं ना सर. त्याच्या वडिलांना पण बरं वाटलं आणि मग तुम्हाला काढून टाकलं. आय एम रिअली सॉरी सर. काय बघा, आमच्याकडून चूक झाली. हा सगळा गोंधळ आमचा आहे, मला मान्य आहे. म्हणजे प्रोडक्शनने तुम्हाला कळवलं असतं तर एवढा मॅटर नसता आला. आय एम रिअली सॉरी सर. अरे नाही, ओके यार, उसमें क्या यार. चल 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 पृथ्वी, चल ना, ठीक आहे यार. म्हणजे आता मी नाहीच आहे म्हणजे या पिक्चरमध्ये. हरकत नाही यार, आम्हाला सवय आहे तशी रिजेक्शनची. ॲक्टर आहे ना मी. ॲक्टरला खरंच सवय असते रिजेक्शनची. अरे जेव्हा आम्हाला फोन येतो ना की बाबा अमुक भूमिकेसाठी तुमचा विचार चाललेला आहे, तुमची डेट अवेलेबल आहे का, तेव्हा आम्ही हो म्हणतो. तो फोन ठेवला की आमच्या मनात ना स्वप्नांचे इमले तयार व्हायला सुरुवात होते. की बाबा असं असं पैसे मिळतील, मग असं EMI भरू, मग अमुक अमुक ठिकाणी आपली स्वप्न पूर्ण करू, अपुऱ्या इच्छा आपण अशा पूर्ण करू. सगळं सुरू होतं, भूमिकेचा अभ्यास सुरू होतो. आणि हे सगळं सुरू असताना तिथे आमचा रोलसुद्धा गेलेला असतो. कास्टिंग ते कामच गेलेलं असतं आम्हाला न सांगता. चलता है, उसमें क्या है. रिजेक्शनची सवय आहे आपल्याला, उसमें काय. पण यातून एक गोष्ट चांगली होत्या. काय सर? नवी उमेद आमच्या मनात कायम जागृत असते. हे काम गेलं तरी दुसरं काम नक्की मिळणार. हे मनात कुठेतरी डोंट वरी यार, उसमें क्या है यार. चल यार, उसमें क्या है. ए पण ना ऐक ना, ए मस्त करा पिक्चर. ए आपली फिल्म आहे, मस्त करा. माझा रोल देतोय पॅड्या, नीट कर. चलो मग मी निघतो. सॉरी सर. सॉरी सर. ऐक ना, मी पर डे तर नाही आहे, पण मग ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळालं असतं तर बरं झालं. ॲक्च्युली शीटमध्ये तुमचं नावच नाही आहे आज, त्यामुळे प्रोडक्शन थ्रू ते पण नाही मिळणार. येस सर. ठीक आहे. उसमें काय, जस्ट एक जोक केला. नाही सर, पण ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला यार. सर पण तुम्ही असे नका जाऊ, मी माझी गाडी पाठवतो. ए बने. अरे नको, पण त्याचे पैसे घेशील तू. नाही सर. सर नाही मी सोडतो. अरे ऑल द बेस्ट. तू प्रीमियरला नक्की बोलव. सर. बोलवणार प्लीज, नक्कीच बोलव. आणि उठवू नकोस, बसल्यावर उठू नकोस. एकदा बसलो की बसलो मी, नाही. तेवढा मान दे आपल्याला. येस सर. चलो ऑल द बेस्ट यार. हां चला मस्त. जोरदार टाळ्या. अतिशय सटल आणि सुरेख परफॉर्मन्स. मस्त. सई. थँक्यू. अशा विषयाला आपण मधून अशा विषयांनाही हात घालतो आणि मधून नुसतं हसणं नाही तर त्याच्याबरोबर काही प्रबोधन आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरून करू शकलो तर ते का नाही करायचं, हा एक प्रश्न पडणं आणि त्याची उत्तर आपणच देणं हे खूप भारी आहे असं मला वाटतं. आणि मस्त मजा आली. थँक्यू. कडक. प्रसादा. मला कायम असं वाटतं की कुठलंही नाटक किंवा कुठलाही चित्रपट हा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये एक आशा पकडून ठेवलेली असते. आणि कुठलाही नट किंवा नटी तेव्हाच यशस्वी होत असतात जेव्हा ते कधीच आशा सोडत नाहीत. सो आशा, होप, उमेद हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, महत्त्वाचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे. सो मला मोहन जोशी कायम असं म्हणतात, अरे त्यांना मोहन जोशी नको तर त्यांचा लॉस आहे, आपला नाही. तर मला हे वाक्य फार आवडतं की आपण जर एखाद्याला नको आहे तर त्याचा लॉस आहे बॉस, आपला नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला थोडासा तुमच्यापेक्षा अनुभवी म्हणून हक्काने सांगू शकतो की एक रिजेक्शन जेव्हा तुम्ही आयुष्यात फेस कराल तेव्हा तुमच्यासमोर 10 नव्या संध्या उभ्या राहिलेल्या असतात आणि त्या 10 मधली एक मोठी संधी तुम्हाला मिळणारच असते आणि म्हणून हे रिजेक्शन झालेलं असतं. सो अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती स्किट लिहिलो आणि मला सगळ्यात जास्त आवडलं का की त्याच्या शेवटी जसा आपला टिपिकल एखादा ट्विस्ट असतो, काहीतरी परत घडतं, तसं काहीही तुम्ही घडवलं नाहीत. त्याच काय म्हणूया सॅड किंवा डेलिकेट नोटवरती ते स्किट संपवलं. त्याचा परफॉर्मन्स वाईजही तू कधी बाऊ केला नाहीस किंवा कुठल्याच ॲक्टरनी त्याचं काही लाऊड रिॲक्शन कुणीही दिली नाही आणि अत्यंत सटली ते सगळं संपलं. सो मला प्रचंड आवडलं स्किट. वंडरफुल. थँक्यू. क्या बात है. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, आपल्या ग्रामीण बाजातून अनेक भूमिका फरमास वठवणारे कलाकार डॉक्टर सुधीर निकम आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत विनोदाचा गावरान झटका द्यायला येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कोळीवाड्याची रेखा
वनिता खरात, कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट. मैनाबाई कुठे गेली ही मैनाबाई? अजून आली नाहीये. राम राम प्रसाद सर. राम राम. नमस्कार मॅडम. काय मी ना आज आमच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर येलाय. बर. हा घरी असला ना की माझी बायको ना गैर लक्ष ठेवून असते माझ्या शेड्यूलवर आहे. मग काय आज तुम्हाला अनुभव असेल ना. काय मला मैनाबाईला भेटायचं होतं. आता मैनाबाईला भेटणं आणि विराज जगतापची प्रॅक्टिस घेणं सारखं आहे. मग काय ते निवडणुकीची धामधूम चालली होती 2-3 महिने झाले. आत्ता परवाच्या दिवशी आचारसंहिता लागली. मी ना माझ्या बायकोला डायरेक्ट म्हटलं की अजिबात डोक्याला ताण द्यायचा नाही. मी चालला फार्म हाऊसवर आहे, मला आरामाची सक्त गरज आहे. मी लगेच निघाला आणि इकडे येऊन थांबला. आमचा जो रघु आहे का नाही, रघु म्हणजे हे जे फार्म हाऊस जो सांभाळतो ना तो गडी, तो आहे मायवाला भेडू. त्याला मी सांगला का जाय मैनाबाईले निरोप दे का साहेब आता 2 दिवस फार्म हाऊसवर राहतील. मग काय आपण निश्चित वाट पाहायची. आता यायलाच पाहिजे मैनाबाई, पण त्याच्या पहिले रघु यायले पाहिजे. रघु आला का मैना आलीच म्हणून समजा. रघ्या अरे कुठं मेला तू? मालक. आली 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 आली. मैना आली का? मैना आली का सांग. महिना नाही तुमची दायना आली. अरे काय झालंय? काय झालं? हा म्हणजे महिनावतीला पाठवायचा निरोप आहे ना. हा काय होता मालक? हा फार्म हाऊसवर आहे, बोलिलाय प्रोग्राम करायचा आहे, मज्जा करू. हा तो महिनावती ऐवजी चुकून वहिनी साहेबाला शेंड झालाय. अबे तुला बी कोण सांगलं होतं मेसेज कर म्हणून? अरे तुला फोन नाही करतायत का? वर्षभरात पगार केलाय का? बॅलेन्स कोण टाकायचा? आमच्या बापानी. अरे पण तुया बॅलेन्स पाहिजे, माया बॅलेन्स हलवला ना तू. आता मी काय करू? 2 दिवस माया बायको सोबतच राहू. म्हणजे घरी 4 महिने आळूची भाजी खायची, हॉटेलमध्ये गेलं की परत आळूची भाजी खायची. काय करू काय मी त्याचं? नाही घ्या या वेळीवर सांभाळून, पण आळू बी पौष्टिकच असते. पौष्टिक? तू लय बोलतो. तू ना अशी घोळ घालून ठेवतो ना म्हणून तुझा प्रॉब्लेम आहे. आळूची भाजी खा. अयो तुमचा वळू आला. आळू आळू. तू हळू बोल. तू पाय इकडून पाय. पाय तू नी नी. अरे तू तो पाय ना तिकडे. नाही मी काही नाही पाहिलं. दिसलेच नाहीत मला. एवढा काय हुरूप दाटून आला? तुम्ही लय दिवसांनी फार्म हाऊस वर प्रोग्राम ठेवलाय म्हटलं. मला धीरच नाही ठरवलं, लगेच प्रोग्राम सुरू केला. अरे काय मालक लयच भारी प्रोग्राम असतो बाबा. नाही नाही म्हणजे सिनेमात बघितलं नाही, हिरो हिरोनीला उचलून नेतो. इथं तर वेगळंच चाललंय. गुच्छ बस ना. तू काय एवढं बारीक लक्ष घालतो? नको तिथं. आता गडी म्हणल्यावर सगळं ध्यान द्यावं लागतं ना मला. हा ना चालू ठेव. एक काम कर. हे बाय वहिनी साहेब आले, मी बी आहे, तू बी आहे. जरा जाय काहीतरी खाय प्यायचा बेतकार. हा असं काय ते कोणतं चिकन बनव, शाही चिकन बनव. चिकन मी स्वतःच्या हाताने बनवून आणले की चिकन. थांबा बॅगा ठेवून आल्या. चालन. तुमच्या दोघाच्या जेवणाचा बेत झाला आता? हा झाला. म्हणजे मला फक्त 2 जणांचा स्वयंपाक करायचा आता. आम्ही 2 जण आहेत. तू एकटाच आहे. तू 2 जण कुठून आला? चिडू नका. नाही एक घोळ झालाय. काय झालं म्हणजे मी वहिनी साहेबाला मेसेज टाकला, हे मला कळलं. अरे म्हणलं काय चूक झाली ना, म्हणून तो मेसेज मी केला मैनावतीला फॉरवर्ड केला. आणि म्हणलं मग वहिनीचा मेसेज डिलीट करू. आणि डिलीट करायला गेलो की हे 2 निळ्या रेगा खाली मेसेज येते की. म्हणलं बाबा घोळ झाला. म्हणून मी काय म्हणलं मैनावतीचा डिलीट करा. तिकडे गेलो तर तिकडे बी म्हणली येते की. असं झालं. अरे तू काय केलं हे? अरे आता घरात बायको असताना ती मैना आली तर ही माझ्या छातळावर डान्स करीन, त्याचं काय? अरे तुडवेन ना ती मला. आता तुमचे प्रकरण बी लय फास्ट असते बाबा रिप्लाय द्यायला. अरे यार काय नाही तर आमचे प्रकरण प्रसाद खांडेकरच्या स्लोमन पेक्षा बी स्लो असते आमचे. तुम्हाला सांगतो की आपल्या देवळाची मागची संगी तिला गेल्या महिन्यात मेसेज टाकला होता म्या. होय कस करू? मग
गेल्या हप्त्यात तिच्या 2 निळ्या रेषा आल्यात आणि काल मेसेज आलाय मुडद्या तुला आया बहिणी आहेत का नाही. असंच पाहिजे, लय स्लो असले असंच पाहिजे. तू ना प्रोग्राम कॅन्सल कर, प्रोग्राम कॅन्सलचा मेसेज टाक लगे. महिना हे काय मालक? काय 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 हा काय चावट पण आहे. प्रोग्राम कॅन्सल म्हणजे आला तुला मेसेज? म्हणजे काय? निळ्या रेषा, निळ्या रेषा झाली तुझी निळी. आता लाल करीन मी, जास्त आवाज केला तर. समजलं ना? मालक मला बोलवते आणि कशाला टाइमपास करते? अरे माई माऊली तू नी, माई बायको येलाय घरी. तू रिकामे काम करू नको. आपला प्रोग्राम आहे ना, आपण संडेला करू. ताई बसा ना तुम्ही. ताई ताई बसा. असू दे असू दे. नाही नाही बसा ताई. ते असू द्या. चहाचं बघेल तू. बसा तुम्ही ताई. अगं बाई ताई, आणि तुम्ही इथं कशा काय? मी इथंच पाहिजे ना. माझ्या नवऱ्याचा फार्म हाऊस आहे हा. वय की तुम्ही इथं कशा काय आणि तुम्ही कोण आहे? मी सांगतो ती माझ्याकडे आली. तू याकडे म्हणजे? तू याकडे म्हणजे ते कसं आहे ना, आज ना उद्या कळणारच होतं. तर कसं आहे, आपण सुरुवात घरच्यापासून करू ना. म्हणजे तुम्ही कसं ना, तुम्ही ताई साहेब म्हणजे माझ्या आईसारखे आहेत, तुम्ही दादा साहेब म्हणजे माझ्या वडिलासारखे आहेत. म्हणजे मग तुम्हाला लय गोल गोल फिरू नको, पटकन सांग ही बाई हाय कोण? ही मैना होती. माझं प्रेम आहे. काय काय? म्हणजे राग्यात तुझी ही होणारी बायको? म्हणजे राग्याचं लग्न ठरलंय? राग्या पाय पडा, पाय पडा, पाय पडा. 500 रुपये द्या. 500 रुपये द्या. इकडे बी पाय पडा. 1000 रुपये द्या. इकडे ये. काय केलं? तुला सांगतो तुमचं निस्तरायला लागलंय. ती आई बाई अंगावर जरी बसली तर चिपाट होईन तो. लय प्रेम आमचं. अशी झुरती रात रात ना मला दरबार म्हणती, रघु तू माझा रागून मी तुझी मैना, माझ्याशी लग्न कर ना. आता म्हणणं होत्या त्यात काय आपले ताई साहेब आपल्याच आहेत म्हण. ये इथं बस. भया काय सोन्यावानी पोरगी पटवली रे. एक नंबर पोरगी. हिच ठीक आहे, तुझं काय आहे? आता माझं बी आहे म्हणा प्रेम. बरी आहे होय, कस करू? इकडे ये रघु, इकडे ये इकडे. कसं करू मी तुला सांगतो. ये इकडे मित्रा. ऐ बोकड तोंड्या, अबे तुझे तोंड पाहून ना गावातली बकरी मानानं शेपूट खाली घालून निघून जाते. समजला का? जास्त शांतपणा करू नको आणि जास्त जवळ जायची गरज नाही. चरबीत राह, नाही तर चरबी काढून टाकीन सगळी चोली. समजला ना? त्यांच्या संग काय बोलती? अरे नाही बस रे बस. रागुली आनंदाची बातमी दिली आहेस. माझं ते एकदम टेन्शनच गेले. मला तुला काळजी वाटायची बया, तुझं काय व्हायचं. आयुष्यभर फक्त आमच्या घरासाठीच कष्ट करताना बघितले तुला. आणि हे साहेबांच्या शेपटासारखं फिरत असतोय माग. तुझी काळजी घेणार पण कोणीतरी पाहिजे की नाही बया. शेवटी एकदाची भेटली तुझी काळजी घेणारी जोडीदार. किती कष्ट करायचो मी ताई साहेब आहे ना. आपल्या वावरामध्ये महागून तिकडे जोडपे घुसून पिकाचे नुकसान करायचे. मी हुसकू द्यायचो, जीवाला लय वाईट वाटायचं. आता तर पाखराच्या जोडप्या जनावराच्या जोडप्या जरी बघितलं तर काळीच फाटत आहे. ए राग्या, आता टेन्शन नाही घ्यायचं. एकदम हसरा चेहरा ठेवायचा. बया जोडा काय एकदम शोभून दिसतोय होय. हा मग मस्त आहे जोडा, एकदम सुंदर. म्हणजे एका बाजूला शँडल आणि दुसऱ्या बाजूला शेणात भरेल खेटर. हा एकदम मस्त आहे जोडा. अरे वा वा वा. ये अरे तुला आता जोडीदार भेटली, चांगली गोष्ट आहे. ये मग आता. बर यायचं. वा वा. बस पोरी इथं बस. राहू दे की आता सगळं झाले. पटकन रग्याच्या नावाचं एक उखाणा घेऊन टाक की. नाही नाही उखाण्याची काही गरजच नाही ना. आपला प्रोग्राम बाकी ना. कायचा प्रोग्राम? काटाळा निसता.
ऐ पोरी तू पटकन एक उखाणा घेऊन टाक. लगीन व्हायचंय ना अजून. हा अजून लग्न अगं आता काय व्हायचं बाकी आहे, पटकन एक घेऊन टाक की उखाणा. आता राहू द्या. अगं असं तर मनाने वरलेस की त्याला. नाही किती मनाने वरलं, अशी स्पीड आहे ना माझ्या मनाची, असं भुर्र दुसऱ्या पोराच्या बारशाला घुगऱ्या वाटी तर इतका फील येतोय मला. ए राग्या, पहिलं शाळेत आणि मग दुसरं पोटात, शासनाचा नियम लक्षात आहे ना? हा. हे माझ्या ध्यानात आहे. हे साहेबाला सांगा. नाही तर काय, नाही तर 2 त्यांच्या शाळात आणि दुसरे कोणाच तरी 2 पोटात असं होईल. ए राग्या, त्यांच्याकडनं काय होणार नाही. हो ना. कटाळा आहे निसता. तू पटकन उखाणा घेऊन टाकी. असं म्हणता. ऐका बरं का मालक. हा ऐकतो रे मा बाप ऐकतोय. घेऊन टाक. उखाणा घेतो, जरा जवळून घेतो ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठुला आहे ना. वा वा. ए इकडे ये ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठेवला आहे ना. मालक बसले हात चोळीत, रघुनी गटिली की मायना. एक मिनिट, मालक काय हात चोळीत बसले? नाही कसं झालं ना ताई साहेब, आता मी काय कवी आहे का, मला काही सुचत आहे का काय, जे दिसन ते बोलत असतो. आता बघा मी बोलत होतो मालक हात चोळीत होते की नव्हते. पटकन तू घेऊन टाक एक उखाणा. आता तुम्ही म्हणताय तर घेते. घ्या आता. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, वा वा वा. साहेबांच्या हाती दिसतोय उठून. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, साहेबांच्या हाती दिसतोय उठून. रघुने पटवली मैना आणि साहेब बसले डोळे मिटून. साहेब काय डोळे मिटून बसले? नाही आता ती बी माझीच होणारी बायको आहे ना. तिला बी दिसन तसं सुचत म्हणून बोलली. ते काय आता साहेबाला चिंता होती ना माझ्या लग्नाचं कसं होईल म्हणून ते डोळे मिटून विचार करीत होते. आता चिंता मुक्त झाली म्हणून ती बोलली डोळे मिटून. हा बरोबर आहे बरोबर. चिंता खरंच गेली. इथं बस खाली बस. बस खाली बस. लग्नाचं काही ठरवलेस? लग्न कधी करायचंय? जाऊ दे ना. अरे बोल की. माझं काही लग्न होत नाही वाहिली साहेब. काही प्रेम आहे माझं तरी होत नाही लगीन. हिचा भाऊ लय रासवट आहे. काय म्हणला माहितीये मला? काय म्हणलं? कशी काय देऊ तुला बहीण? तू मालकाच्या भरोश्यावर त्याने दिली तुला मागून लात. माझी बहीण आणि तू दोघं रस्त्यावर. आहे का मला काही वावर आहे का सोनं नाणं आहे काय? कसं काय देते बहीण कुणी? अवघड आहे. त्या भावाला इतका माझ आहे का ग? ए चल आपण आत्महत्या करू. मी असताना आत्महत्या बित्महत्या करायची नाही. हा तू का नाही ग तोंड उचकटलं? मला काय माहित, मला आत्ताच कळलंय मला भाऊ आहे. म्हणजे 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 हा यांना माझा भाऊ असं बोललाय ते आत्ताच कळलं मला. भाई हे तुझ्या भावाला दाखवलंच पाहिजे बरोबर इंगा. हो एक काम करा, ती आपल्या मारुतीच्या मंदिराच्या मागे ती 4 एकराची जमीन आहे बघा, तो तुकडा याच्या नावावर करून टाका. हा आणि सोन्याचं काय हे घेऊन जा. हा घ्या इकडं. घेऊन जा सोन्याचं. अरे बस झालं ना, किती देते? हा इकडे इकडे. अरे काय गरज आहे द्यायची? अरे तो शेताचा तुकडा म्हणजे काय पावाचा तुकडा वाटला त्याला द्यायला. सोनं बी देते सगळं देते, काय काही गरज नाही त्याला द्यायची. हवा असं काय करताय? ते आत्महत्या करायला चाललंय ना पोरग. अरे बरं होईल ना, जाऊ दे ना, मर दे. पैसा काय छाताडावर घेऊन जाणार आहे का तुम्ही? अरे तसं नाही, मी एक काम करतो ना सरक बाजू. ए पोरी त्या भावाशी मी बोलतो, तो लग्न लावून देईन तुमचं. बस झालं, मी बोलतो त्या भावाशी. आता तुम्ही निघा. नाही ऐक, मालक लय बिजी असतात राजकारणात. ध्यानात राहायचं नाही राहायचं आपल्याला काय माहिती. हे बरोबर बोलले, 100% खरं बोलले. तर असं करा, 2 एकर माझ्या नावावर करा, 2 एकर हिच्या नावावर. अरे स्त्रियाला मान द्यायला पाहिजे ना आपण. धर बाई सोनं तुला घाल. माझ्या नावावर 2 एकर जमीन आणि सोनं बी दिलं मला. हो धनी. अरे धनी कस काय म्हणजे? अजून लग्नच नाही झालं ना, धनी कसा काय असेल तो? बघितलं का मालक? हा ना, पप्पा मालक. याला म्हणतात प्रेम. नाहीतर काही लोक काय नुसतीच बोलवत्यात, काय बोलत्यात, हे देन बाबा ते देन. हे खरं प्रेम आहे. आता काय करू? ऐक, आता हिच्या भावाच्या घरी जाऊन सांगायचं, माझ्याकडे 4 एकर जमीन आहे, 10 तोळा सोनं आहे,
आणि जाताना बाहेरचा ट्रॅक्टर पण घेऊन जा. थांब जरा. ट्रॅक्टर खायला म्हणजे ट्रॅक्टर खायला देते त्याला. बराबर आहे ना. 4 एकर चिपाडाची जमीन काय हाताने नांगरीत बसू काय? आपण काही गरजच नाही ना. ट्रॅक्टर पाहिजे. ट्रॅक्टर पाहिजे. बरोबर आहे. जरा घ्या पटकन लग्न कर. चला निघ उठ आणि भेट. लग्नच लावतो. नाही मी बाहेर नाही लग्न करीत. का? नाही बाहेर लग्नच करीत नाही. आईसारखी आई तो बाय तिच्या डोळ्यापुढं तिच्या आशीर्वादाने मी इथंच लग्न करणार. कुको आहे तुमच्याकडं? हा ना. कोणाची माया घेतली. थांबा आणते. लय लुबाडलंय हा. आई साहेब कुकू खरंच अशी माता सगळ्याला मिळाव. होय कस करू? सुधीरदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत या मंचावर. तुमचं असणं मंचावरती खूप आल्हाददायक आहे. तुमचा खूप प्लेझेंट प्रेझेन्स आहे. आम्हाला फार मजा आली आणि तुम्हाला आज खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते, कारण माझे दौलतराव जेव्हा मला भेटतील तेव्हा त्यांना काय म्हणायचं हे आज मला कळलंय. कसं करू मग? त्यामुळे खूप खूप थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्ही खूप एन्जॉय केला. वा वा बहारदार. कधी टांगा पलटी झाला आणि कधी घोडे फरार झाले कळलं पण नाही. हेमंत, वनिता आणि चेतना, तुमच्या तिघांचा नेहमीप्रमाणे दमदार परफॉर्मन्स. डॉक्टर, तुमचं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला काय करू या प्रश्नाची सुरुवात ज्या पॉझिटिव्हिटीने होते ना, वय ती पॉझिटिव्हिटी मला खूप आवडली. ती पॉझिटिव्हिटी पूर्ण परफॉर्मन्समध्ये पसरली होती. मजा आली. वंडरफुल. वा वा वा. सुधीरदा, या हास्य मंचावर कस करू म्हणताना कसं वाटलं? नाही, मुळात हास्य जत्रा हा महाराष्ट्रासाठीच नाही, संपूर्ण जगासाठी म्हणेल मी, कारण बृहन महाराष्ट्र मंडळ संपूर्ण जगभर आहे. आणि लॉकडाऊनच्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षाच्या काळामध्ये या हास्य जत्रेनं आमच्यासारख्याला, मी स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहे, मग तुम्ही डोळ्यापुढं बघितलेले अनेक कोविड सेंटरमध्ये हास्य जत्रांचे एलिमेंट्स होते जे तिथे डिस्प्ले करायचे आणि तिथनं त्या पेशंटला सुद्धा पॉझिटिव्हिटी यायची की यार आपल्याला जगायचं आहे. तर मला वाटतं सगळ्यात जास्त जे डोस आहे औषधाचा तो मला वाटतं हास्य जत्रेने दिलेला आहे. मी माझं आज भाग्य समजतो की मला या मंचानं आज या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी वाव दिला. गोस्वामी सरपासून मी सगळ्याच हास्य जत्रेच्या टीमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज निघालेत एका क्रूजवर. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार बालांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर बालांनो, मी क्रूजवर जाणार आहे. क्रूजवर मला सांगा, तुमच्यातल्या कोणाला तरी तिकडे सुपारी आहे काय रे? अरे जमिनीवरच्या सुपारी तर सगळेच करतात रे, पण पाण्यातल्या सुपाऱ्या फक्त मी करतो. बिकॉज आय एम द स्टार. तुम्हाला सांगतो, क्रूज वरती स्विमिंग पूल हाय ना, मी तिकडे लय पाहुणार हाय. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र नुसतं पाहुणारच हाय. मी जाम भारी चड्ड्या घेतल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक बोलली झाली तर दुसरी झाली तर तिसरी झाली तर चौथी. 15 चड्ड्या घेतल्या. जाम भारी बालानो. तर सी यू 7 आफ्टर डेज. ओके सर 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 वेलकम सर. सर, आमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटने सांगितलं तुम्ही आलेला आहात. सर, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे क्रूजवर आलात. थँक्यू. खूप थँक्यू सर, खूप थँक्यू. सर प्लीज आत या. नाही अरे असू दे सर, या ना प्लीज. नो दिस इज द प्रोसेस कम्प्लीट. या हो सर, पण तुम्हाला त्याची काहीच आवश्यकता नाही सर. तुम्ही सेलिब्रिटी गेस्ट आहात. अरे मला नाही, असं कसं आहे. पहिला इथिक्स म्हणजे काय की प्रोसेस कम्प्लीट करा आणि मग आत जायचं. पहिले प्रोसेस
ना मग आज जाणार. बरोबर आहे सर, पण तुम्हाला खरंच काही गरज नाही. मी चला आत घेऊन जातो तुम्हाला. चला. नाही बाला, एक काम कर, तू हे माझं सगळं सामान आत घेऊन जा. मी पहिलं हे प्रोसेस चेक करताय. सर खरं तर आतमध्ये पण आहे, पण ठीक आहे. इफ यू इन्सिस्ट, नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. एक मिनिट सर. कोण आहेत माहिती आहेत ना? अरे सर, त्यांना कोण ओळखत नाही. हे तेच आहेत ना, मेंढा. फक्त मेंढा नाही, अरुण कदम नाव आहे त्यांचं. आणि आज काही ते परफॉर्मर म्हणून नाही आलेत, सेलिब्रिटी गेस्ट आहेत. जे काय प्रोसिजर आहे ना, पटापट कर आणि त्यांना आत सोड. मी सामान आत घेऊन जातो. नो प्रॉब्लेम, प्लीज लगेच. अरे सर, अरे बाप, थँक्यू बरं का तुम्ही आले सर. सर आम्ही तुमच्या रोज बघतो बरं का, आम्ही तुमच्या सोडतच नाही सर. अरे बाप सर, सगळं मला कळले. अरे एक्साइट होऊ नको प्लीज. द चेक माय ऑक्सिजन. नाही सर, त्याची काही गरज नाही सर, तुम्ही जाऊ शकता सर. अरे असं कसं जा वसाऱ्या? तू वसाऱ्या असं जाशील, कोणाला पण असं पाठवशील? करून आलंय वसाऱ्यानो, असंच कोणाला पण पाठवलंस ना तर तिसरी लाट पण आणशील तू. नाही हो सर, मी सगळ्यांना चेक करतोय, फक्त तुम्हाला सोडतो सर. शट अप. नो कॉम्प्रोमाइज विथ प्रोटोकॉल. कोरोना इज फर्स्ट क्लियर. दिस इज द माय ऑक्सिजन चेक. दिस इज द टेम्परेचर चेक. सर एवढं तुम्ही शाऊट करू नका, आरडू नका एवढं. सर तुम्ही सेलिब्रिटी आहे, लोक बघून राहिले सर. गोइंग टू खड्डा सेलिब्रिटी. नो सेलिब्रिटी. अरे बापरे, करोना इज फर्स्ट. अरे बापरे, दिस इज फर्स्ट. चेक द माय ऑक्सिजन आणि चेक द माय टेम्परेचर. सर करतो सर. रिलॅक्स व्हा सर, करतो. हा सर, तुमचं टेम्परेचर नॉर्मल आहे सर, तुम्ही जाऊ शकता सर. असं कसं जाऊ शकता वसाऱ्या? चेक द माय ऑक्सिजन. वसाऱ्या असंच तू मला पाठवलंस, मला उद्या काही त्रास झाला, तिकडे माझं काही बरं वाईट झालं तर तिकड सईचा जर तू क्युटी पाय नाही दिसला तर ती येण्यासारखी बोल, व्हेर इज माय क्युटी पाय. एवढं होईल मग वसाऱ्या? अरे बाप, अरे अख्खा महाराष्ट्र एका गोड, इनोसंट आणि वेगळा विनोदाला मुकल. असं आवरे कळत नाही. हे शिल्प फुलं. चेक द माय ऑक्सिजन. करतो की सर. बापरे सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. बापरे, करतो सर तुमचं बोट द्या सर. अरे बापरे, दुसरा हात द्या बरं सर, प्लीज सर. काही झालंय काय पण? अरे बाप, सर तुमच्या रिडिंगच येत नाही सर. म्हणजे मला काय वाटतं सर, तुमचा ऑक्सिजन आहे ना 0 झालेला आहे सर. म्हणजे तुम्ही आता आले ना, तो एवढा मोठा प्याज बोलले तुम्ही, ऍक्च्युली त्याच्यामुळे ना ते तुमच्या शरीराला झेपलं नाही. अरे बाप, तुमच्या शरीरातून ऑक्सिजन निघून गेला सर. आता मग काय? नाही टेन्शन घेऊ नका सर. सर तुम्ही इकडे बसा ना सर. हॅव अ सीट सर. इकडे आहे ना, इकडे बसा सर. आणि पाणी प्या सर तुम्ही. हॅव अ ग्लास ऑफ वॉटर सर. 2 ग्लास पाणी प्या सर, म्हणजे ऑक्सिजन लेवल वाढेल सर. होऊन जाईल सर, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन मी चेक करतो. हा सर. अरे 98 यांच्या बरोबर आलं. एक मिनिट, टेम्परेचर पण बरोबर आहे यांच्या. जाऊ शकता तुम्ही. 97 यांचे पण बरोबर. जाऊ शकता तुम्ही. दोघांचे पण बरोबर आलं सर. आता वाढला असेल तुमचं ऑक्सिजन सर. या सर प्लीज सर. आता चेक करू आपण. सर तुमचं लेवलच नाही दाखवते, ऑक्सिजन 0चे सर. अरे पण असं काही प्रॉब्लेम झाला म्हणजे दाखवत का नाही माझं ऑक्सिजन? सर म्हणजे असं लगेच तूप खाऊन रूप येत नाही ना, लगेच नाही होणार. तुम्ही अजून 1 ग्लास पाणी प्या सर. हा येईल सर, टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हा येईल ऑक्सिजन येईल सर. हा प्या पाणी प्या सर. पण मी काय बोलतो, काय सर, पाण्याचा ऑक्सिजनचा काय फायदा आहे? ऑक्सिजन नाही सर, ते ऑक्सिजन असतं. पाण्यात ऑक्सिजन असतो ना, त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही पाणी प्या, तुमचं ऑक्सिजन लेवल वाढेल. मी जरा चेक करतो. प्या सर. हे बघा 98 यांचे येऊन गेले एकदम. हे पण बरोबर आहे. हे घ्या सर. आता तुम्ही चेक करू. आता येईल ऑक्सिजन. अजून पण तुमची ऑक्सिजन लेवल दिसत नाही बुवा. मला कळत नाही की काय प्रॉब्लेम आहे. काहीतरी करू आपण. अजून पाणी प्या तुम्ही. अरे हे
नाही काय अहो नाही सर, जहाजाचा भोंगा आहे ना हा. अजून 5-7 मिनिटात आहे ना जहाज चाललं जाईल. अरे बापरे, मग मी जातो. तुम्ही जाऊ नका सर. नाही सर, प्रोटोकॉल आहे ना सर. अरे नाही ना, कसला प्रोटोकॉल आहे यार? जाऊ दे. नाही सर, तुम्हाला सोडून दिलं ना मग तुम्ही परत माझ्या नावाने चिडाल सर. तसं नाही करणार. नाही चिडत बस. एक पैसे इथे सगळे कॅमेरे लागलेले आहे सर, तेव्हा तुमच्याकडे असं नाही चालणार सर. नाही सर, तुम्ही पाणी प्या, लगेच ऑक्सिजन लेवल वाढेल. मी खरंच सांगतो. पाणी पिऊन टाकी फुल झाले. अरे बापरे. मी एक काम करतो, मी पचकन कुठे तरी मोकळं. नाही असं नका करू सर. सर प्लीज असं करू नका सर. काय ना, तुम्ही लघवी केली ना, लघवीतून परत ऑक्सिजन निघून जाईल, परत डाऊन होऊन जाईल. मी खरंच सांगतो, तुम्ही पाणी प्या सर. प्या सर, पाणी प्या. सर आवर पाणी पिले का गल्यापर्यंत पाणी आले. तोंडात बोट घातली तर पाणी लागल. करू सर. हे बोट द्या बरं. कंट्रोल करा थोडस. अरे आलं ऑक्सिजन. 99 जोरदार ऑक्सिजन आहे. प्रोसिजर आहे सर. ऐका ना, प्रोटोकॉल पाडला पाहिजे. टेम्परेचर पण नॉर्मल आहे. थँक्यू सर. आता तुम्ही जाऊ शकता सर. सर तुमचा प्रवास सुखकर हो सर. सर तिकडे गेल्यानंतर आहे ना वांत्या होतात बरं का जहाजावर. सर माझ्या केवढं मोठं नशीब आहे की मी तुमचं ऑक्सिजन चेक केलं सर. एक सेल्फी सर. ऐका ना सर. तुमच्या बॅगा आम्ही पाण्यात फेकल्यात. नंतर किनाऱ्यावरून तुमचा तुम्ही कलेक्ट करा. जहाज सोडला आम्ही. वा सिरियसली अतिशय क्यूटी पाय परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघूया यावर सई काय म्हणते. मला आर्ट टीमचं विशेष अभिनंदन करायचंय की क्रूज वरती जाणार आहेत, पण ते जायच्या आधीची वातावरण निर्मिती एकदम डिट्टो तशीच्या तशी आहे आणि आम्हाला पण इच्छा झाली क्रूज वरती जायची. तुम्ही जर गायब झालात तर मी कसं तुम्हाला शोधणार आहे हे मलाच खूप आवडलं बघून. मी आता अशीच शोधीन तुम्हाला. श्यामदादा मस्त, तुमचा नेहमीप्रमाणे खूप गोड होता परफॉर्मन्स. अरुण दादा तुमची एनर्जी अफाट आहे. सुक्सिजन आणि नुक्सिजन आणि टेम्परेचर हे सगळं खूप आवडलं. आणि खूप महत्त्वाचा सल्ला तुम्ही या निमित्ताने दिलात की तिसरी लाट न येऊ देणं हे आपल्याच हाती आहे. तोपर्यंत मास्कच आपला क्यूटी पाय आहे. मजा आली. मस्त. वा वा वा. थांब साब. प्रसादा. वा अरुण, टॉप गन परफॉर्मन्स होता. टॉप गन परफॉर्मन्स याच्यासाठी, टॉप गन नावाची एक फिल्म आहे, त्याचा हिरो आहे टॉम क्रूज. आणि तू क्रूजवरही होतास आणि तुझं टेम्परेचर पण तू चेक केलंस. त्यामुळे एकदम टॉम क्रूज टॉप गन परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक एनर्जी. मागे एकदा तू एका हॉटेलमधलं एक स्किट केलं होतं, ते जसं 1 हँडेड खांद्यावर घेतलं होतं, त्याचीच मला आज आठवण आली की सुपर्ब. श्यामे, तुझी साथही त्याला कायमच उत्तम लाभते. तशीच आजही लाभली. वंडरफुल. तुफान एनर्जी आणि मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. खूप धन्यवाद मंडळी. मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. विनोदाच्या डायल टोननं हास्याची रिंग वाजवत आनंदाच्या मोबाईलशी संपर्क साधूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. कॉमेडी टेलिफोन एक्सचेंज मधील सर्व कर्मचारी आज इथं जातीनं हजर आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यांच्या कॉल सोबत कौतुकाची सुमधुर कॉलर ट्यून वाजवण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक,
मंडळी, मलाल, पांडू यांसारख्या चित्रपटांमधून, त्याचप्रमाणे शांतीत क्रांतीसारख्या वेब मालिकेतून आपल्या सगळ्यांचे लाडके झालेले कलाकार, अतिशय उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आणि बालरंगभूमीसाठी अनेक वर्ष मोठं योगदान दिलेले श्री धनंजय सरदेशपांडे आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत दंगा घालायला येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य जत्रेमधील अतरंगी हास्यवीर आणि निरागस अवखळ हॉट लॉली अर्थात नम्रता संभेराव. हा ओंकार, अय माझ्या तोंडावर कुठे घाल तू बे, होय तिकडे. ओंकार आणलं सगळं सगळं अण्णांचा हार, हा पुच्छ तुझ्या बॅटरी बिटरी आहे नाही व्यवस्थित सगळं? हा ते चिप कार्ड काय असतं ते घातलं? 2 एक्स्ट्रा आणलेत ना. हे बाय अण्णांना राडा झालेला चालत नाही. भाऊ माहिती आहे ना आपल्याला. हा, आता ती मुंबईची हिरोईन आल्यावर परत राडा नको. समजलं काय तू? हा, आता 2 मिनिटात येईल ती हिरोईन. अण्णा येतील. अण्णा अजून कुठं राहिले यार, उशीर उराला. कोण येणार हे सांगा ना, का नुसतीच बिर्याणी खायले? अरे सांगा, सरदेशपांडे अण्णा येणार आहेत म्हणून. अण्णा येणार, अण्णा येणार, अण्णा येणार, अण्णा येणार. नाही वेगळं वेगळं काहीतरी करा. वेगळं घेतो अण्णा, वेगळं घेतो. अर्थ्याचलाय बघा विरोधकांचा फन्ना. आजचे अण्णा, आजचे अण्णा. अरे वा अण्णा, मार माग वहिनी साहेब बसा. अण्णा तुम्ही बसा, काळजी नका करा. बरं ऐक ना. हा बोला अण्णा. निवडणूक प्रचाराची शिडी आपण तयार करायची. हा अण्णा. ती इतकी बंबाट झाली पाहिजे का परत मग निवडून यायसाठी वेगळं काही लागलं नाही पाहिजे. नाही ना, अजिबात नाही लागत. ती शिडी पाहिली की लोकांनी मत दिले पाहिजे. अरे टेन्शनच नका घेऊन अण्णा. त्याच्यासाठी आपण हिरोईन बोलवली ना मुंबईची. विषय आहे का, तिचं नुसतं आव्हान करणं आणि तुमचं जिंकणं लगेच होईल पाहतो. पण हिरोईन कुठं आहे? यानं तर फक्त हिरविनीच पडले. सकाळपासून फुसफुस करून ना की शँटाची बाटली संपवली याने. पर 3 वेळा पावडर चोपडले तोंडावर. अगं शूटिंग आहे ना म्हणून आलो तसं. मग काय एवढी चोपडायची का? पर दाढीपर्यंत आले ना. अगं जरा जबाबदार आणि रुबाबदार दिसा म्हणून. कायचे रुबाबदार, म्हातारा घोडा आणि चापकाला गोंडा. या ना काय म्हंटल मी, बायकोला घ्यायचं की नाही ऍड मध्ये. बरोबर आहे. आता बायकोला चांगलं जमणार आहे की ती मुंबईची हिरोईन येणार आहे, तिला चांगलं जमणार आहे. बरोबर आहे तुमचं. खर्च कशाला सांगते ग इथं? यार ती हिरोईन कधी येणार आहे? 1-2 मिनिट थांबा अण्णा, मी पाहून आलो. गडबड कर नका. अरे कधी येते हिरोईन? अरे बाप, हिरोईन आली, हिरोईन आली, हिरोईन आली. मॅडम हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो. डोंट फ्लशड, डोंट क्लिकड. हे कोण आहे वाकडं तिकडं? मुंबईची हिरोईन आहे, त्यांच्यात तसंच असतंय. हॅलो मॅडम. हॅलो. त्यांचं नाव आहे लॉली, मिस लॉली. वेलकम मॅडम, वेलकम. हॅलो. तिला सांग ना आपली ओळख करून दे. 1 मिनिट. काय मॅडम? डायरेक्टर कोण आहे या चौघांपैकी? 1 मिनिट मॅडम. तो लाल जॅकेट घातलाय ना, तो आहे आपला लेखक, दिग्दर्शक, सगळं कॅमेरामॅन तो आहे. तो दिग्दर्शक तो आहे. ओ हा, नवीन मुलगा आहे का? मला नव्या सोबत काम करायला खूप मज्जा येते. नवा गडी नवी मज्जा. नवा गडी नवी मज्जा, 10वा गडी मज्जाच मज्जा. मॅडम नवा गडी नवा खेळ असं असतंय. दॅट इज दॅट. नाही पण तो आमचा लेखक, दिग्दर्शक आणि तो कॅमेरामन सगळा आहे तो. ओ
ऑल इन वन, व्हेरी वर्सेटाईल. म्हणजे तुला सगळ्यातलं सगळं जमतं. वा 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 वा, मला अशीच माणसं आवडतात ज्यांना सगळ्यातलं सगळं जमतं. मल्टी टॅलेंटेडच आहे ना तू. ओळख करून दे ना माझी. अरे हा महत्वाचं राहिलं माफ करा मॅडम. मुख्य ओळख करून देतो. हे आमचे सरपंच आहेत. हा, आणि ह्या त्यांच्या मिसेस आहे, म्हणजे आमच्या वहिनी साहेब. नमस्कार. सो स्वीट लेडी. नका ना. हॅलो, नमस्कार. आय एम मिस लॉली. नमस्कार. अँड यू धनंजय सरदेशपांडे. ओ हॅलो, मिस्टर सरंजय धरदेश पांडे. तू मला ही धरदेश पांडे म्हणली, हिला पण कळले बहुतेक. लालिताई तर ते त्यांना कोणी धरत नाही, पण एकदा की त्यांनी धरलं ना की मग कुणाला सोडत नसतात. काय चाललंय तुमचं? काय नाही, आमच्या बायकांच्या गप्पा चालल्यात. तिला सांग धरदेश पांडे म्हणून नको. मी एकदा ऐकल, दोनदा ऐकल, आणि तिसऱ्या वेळेला ना इन्व्हिटेशन समजून डायरेक्ट सिरियसली घेईल. असं नका करा, मी बोलतो. मॅडम ते धरदेशपांडे नाहीये, सरदेशपांडे. त्याच्यात काही अडचण येत असेल तर उर्फ अण्णा असं म्हणा. अण्णा ही माझी मूलभूत गरज आहे. अन्न, पाणी आणि रावा आणि वस्त्र ही मला माझी मूलभूत गरज वाटत नाही. नाही म्हणजे कसं आहे, प्राणी कुठे वस्त्र पहिरतात? ते तर जंगलामध्ये डुंगू पुंगूच फिरतात ना. आणि कसं, मानव हा एकमेव प्राणी आहे जो डुंगू पुंगू नाही फिरत. आणि आपण जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा आपण डुंगू पुंगूच होतो ना. तेव्हा आपण थोडी ना बरमुंडा घातला होता. नाही का? नाही, आपण हे 100% बरोबर बोलतात बघा. आपल्या इकडच्या म्हशी तरी कुठं कापड घालतात तू? आता म्हशीला काय साडीन चोळी नेशवी ती काय आपलं. अरे तिला आपल्या शिडीचं सांग ना प्रचाराच्या. सांगतो मॅडम. आपल्याला आहे ना अण्णांच्या निवडणुकीच्या प्रचाराची जी सीडी आहे बा, जो व्हिडिओ आहे तो शूट करायचा आहे. ओ यू मीन टू से ऍड. ऍड ऍडचा आणि माझा खूप मोठा म्हणजे काय नाही, काही कळलं नाही. भाषा ही अनुभव असतो ना, तो आहे माझा. तो आहे. त्यांना ना ऍडव्हर्टाईजचा लय मोठा अनुभव आहे. लय एक्सपिरियन्स म्हणताय त्या. आपण मी आता एकही जाहिरात नाही पाहिली त्यांची. माझ्या जाहिराती रात्री 11:30 नंतर लागतात. पूजा मॅक्सी, गरमलाल ब्लँकेट, मच्छर रॅकेट, मरतो ना तू. आणि आता तुम्ही एक लेटेस्ट ऍड केली आहे, सोटू नाईट बल्ब. सोटू नाईट बल्ब. अरे तुम्ही त्याच्यात होत्या? या मी होते. मी पाहिली ती ऍड. ओ यू वॉचली? आवडली ना? अरे बाप. मॅडम आपल्याला ती ऍड नाही करायची आहे, आपल्याला अशी ऍड करायची, म्हणजे अशी व्हिडिओ बनवायचा बा की ज्याच्यामध्ये अण्णांचं गेल्या 5 वर्षाचं जे कार्य आहे ते कार्य असं जनतेसमोर आपल्याला दाखवायचंय त्याच्या माध्यमातून. ओ म्हणजे अण्णा कॅन्डल लाईट म्हणून उभे आहेत. कॅन्डल लाईट उद्यमवार. अरे ते असतं ना उद्यमवार, ते असे हात जोडतात, मग ते असे करतात, 5 वर्षासाठी निवडून येतात, पण नंतर फेस पण दाखवत नाही. ते उमेदवार. दॅट इज दॅट. आधी ते थोबाडातलं थुका तिकडे. मग म्हणा तुम्ही त्याच्यासाठी उभे आहात ना, उमेदवार साठी. कोण? अण्णा. अरे सगळे म्हणा ना. तर मी कसं आहे माहितीये का, कार्य सम्राट उमेदवार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. अण्णांचे डेंटल खूप क्यूट आहेत. मला तर खूप आवडले.
ते दुरूनच चांगलं वाटतंय ज्याला टोचतं त्यालाच कळतं. तिला सांग माझ्या डेंटलवर जाऊ नको. गचकन धरील पटकन पकडील तुकडाच डायरेक्ट. तिला सांग मॅडम 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 ऐका ना तुम्ही ते डेंटलवर जाऊ नका लय सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम आहे. आय लव्ह सेन्सिटिव्हिटी. अरे बापरे मॅडम तुम्ही ते वाक्य वाचलंय का? कुठले वाक्य? अरे हे व्हिडिओ मधले वाक्य. मला कोणी काही दिलंच नाहीये. अरे बने अरे मॅडमला काही दिलं नाही का वाचायला? अरे हा काय थोपडातलं ते थूक ना आम्ही. मॅडम हे घ्या हे याच्यातले वहिनी तुम्ही इकडे या इकडे. मॅडम हे वाक्य तुम्हाला म्हणायची आहे. हे का? ओके इकडनं शूटिंग करणार होतं आपण. नाही नाही एक मिनिट उठा रे माकडा चल तिकडं चल मर तिकडं. हे करायचं का? अरे जा ना ये इथं करायचं म्हणजे कॅमेरा मध्ये कशाला झाला तू रे? मी हे करे हे घे बरे. हा घ्या मॅडम हा घ्या. हा लोको हा तुमचे आमचे आवडते माझं पण सेम तुमच्यासारखंच आहे. मी पण सगळ्यांची आवडती आहे. त्याच्यात लिहिलं ते वाचा. वाचते. अण्णा रागवल्यावर काय क्यूट दिसणार. नका ना तुमचे आमचे आवडते तडफडदार. तडफदार. ओके तडफदार आहे. तुमचे आमचे आवडते तडफदार असलेले सरपंच सरंजय धरदेशपांडे. परत मला धरदेशपांडे म्हणाल. मला उचकू आली बरं ती. नाही तुम्ही उचकू नका ना पण तुम्ही शांतता ठेवा. तुम्ही उभे राहा बाजूला बिलकुल. हा घ्या ना. तर सरपंचाने 5 वर्षात खूप कामे केली. त्याने सुशील भोजनालय बांधलं. का बांधलं सुशील भोजनालय? एक मिनिट अण्णा एक मिनिट मॅडम बघू दे. अरे बाप मॅडम ते सुलभ शौचालय आहे. मॅडम तुम्ही पुढचं घ्या. पुढचं काहीतरी सांगा ना. सरपंचाने रस्त्याचं रंबाडीकरण केलं. माणूस का पत्ताच लागू देत नाही मला. कधी केलं तुम्ही रंबाडीकरण? अगर रंबाडीकरण नाही ते डांबरीकरण आहे. ए बाई नीट वाचना नाही तर लोक डांबर फासतील. सॉरी. ओके वाचते. सरपंचानी बागेत लाईट बसवल्या. आता वाजवा टाळ्या. टाळ्या. लालीताई काय झालं मॅडम? लालीताई काय झालं? मॅडम काय म्हणजे? लालीताई तुम्ही बागेत लाईट का बसवल्या? अरे पण काय प्रॉब्लेम आहे? चांगलं ना. मला नाही आवडलं. आता बागेत कपल्सनी कसं जायचं कसं बसायचं त्या लाइटिंग मध्ये? अण्णा यू आर लव्ह किलर. आय हेट यू अण्णा. आय हेट यू. बाई बागेत फक्त कपल जात नसते. आमच्या इथे लेकरं बाळ जातात म्हातारी कोतारे जातात. आणि कपल्सला जायची गरजच नाही ना बगीचेत. कपल्स कुठे जाणार? अरे आमच्याकडे ऊसाचे शेत आहेत जातात ते कपल. आय लव्ह ऊस. आय लव्ह शुगर केक. वाक्य मॅडम वाचते. हा तर अण्णांनी गावातल्या सगळ्या रस्त्यांवर दिवे लावलेत. वा 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 टाळ्या. माय गॉड. यांनी सगळ्याच रस्त्यांवर दिवे लावलेत. अण्णांनी फक्त दिवे लावायचंच काम केलंय. दिवे विजवायचं एक पण काम नाही केलं. अण्णा आय हेट यू. अण्णा यू आर लव्ह किलर. अण्णा बाई आता तुम्ही शांत बसा. आता अजिबात बोलायचं नाही. ती स्क्रिप्ट द्या फेकून टाका. तुला घाल रे ती. काही नाही बोलायचंच नाही. आता मी जेवढं सांगतो ना तेवढंच बोलायचं बस. ओके. सरपंचांनी ग्राम विकास केला. सांगा. अहो आम्ही विकासावर मत मागतो. गावात नशाबंदी केली दारूबंदी केली हे सांगा ना. तुम्ही गावात दारूबंदी केली? अहो आम्ही गावात तंटामुक्ती केली. भांडण मिटविलंय लोकांचं. 500 लोकांचा सामूहिक विवाह लावलेला आहे ते सांगा ना. हे सांगा ना मॅडम. मॅडम तुम्ही एक काम करा. तुम्ही शेवटची जिंगल घ्या. म्हणजे तुमचा मूड बनेल आणि कंटिन्यू काहीतरी होईल. त्यांचा मूड येईल तेव्हा येईल. माझा मूड चपलाय झोपलाय आता. नाही तुम्ही बसा. तुम्ही हायपर नका हो. तुम्ही घ्या मॅडम तुम्ही घ्या. शेती आणि कार
कारखाना शेती आणि कारखाना लॉलीला आपली म्हणा. अरे लॉलीला कशाला, सरदेश पांडेला आपलं म्हणा, असं म्हणा ना. यांना जाण आहे प्रश्नांची, यांना जाण आहे प्रश्नांची, मी खाण आहे समृद्धीची. समृद्धीची. अण्णांनी आणला विकासाचा पूर, अण्णांनी आणला विकासाचा पूर, घराघरातून निघतोय श्रीमंतीचा धूर. पोलिसांच्या हातात असतो दांडा, पोलिसांच्या हातात असतो दांडा, निवडून आणा या सरदेश पांडा. अरे वा वा काय, अरे पांडा दांडा काय, निदान पोलिसाच्या हातात काठी म्हणा, पोलिसाच्या हातात काठी, मतदान करा सरदेश पांडेसाठी असं म्हणा ना. नाही आवडलं मला. बरं नाही आवडलं ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे शेवटचं जे वाक्य आहे नाही स्लोगन वालं ते घ्या, हे बा हे घ्या, हे आवाहन करणार वाक्य जे आहे ना ते घ्या. ॲज यू से. हा घ्या घ्या. हे दमदार राजा उठ. मतदार राजा आहे ते, मतदार राजा आहे ते. मर्जात ते पण नका घेऊ, ते पण नाही घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, हे जे आहे ना ही शेवटची ओळ घ्या, ही शेवटची ओळ घ्या. सरदेश पांडेंची निशाणी आहे शर्ट, शर्टासमोरचं दाबा बटन आणि विजयी करा आमच्या अण्णांना. एवढंच बोला, एवढंच बोला, बस एवढं मी बोलतो अण्णा, एवढंच बोलायचं. सरदेश पांडेंची निशाणी आहे शर्ट, सरदेश पांडेंची निशाणी आहे शर्ट, तुम्ही शर्टा समोरचं बटन उघडा आणि सरदेश पांडेला करा नागडा. अरे जा, मी माझे कपडे फाडून गेले. लॉलीमुळे अण्णांचा खूपच छान प्रचार झाला. मस्त. सई काय म्हणशील? धमाल परफॉर्मन्स होता, फार मजा आली. खूप दिवसांनी आणि लॉली भेटली, तिला भेटून खूप बरं वाटलं. लॉली अशा प्रचाराला पोचेल असं कधीच वाटलं नव्हतं, पण मला फारच आवडली ही संकल्पना. वने छोटासा पार्ट होता पण फार गोड होता आणि तू फार उत्तम केलास तो. मस्त. धनंजय दादा, तुमचं या मंचावर खूप मनापासून स्वागत. मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, पण तुम्हाला असं परफॉर्म करताना पहिल्यांदा बघितलं आणि त्याच्यामुळे खूप जास्त मजा आली. आणि आज आपण दोघांनी मॅचिंग घातलंय, त्यामुळे आज मजाच मजा. फार मजा आली तुम्हाला बघायला. मला विशेष कौतुक करायचे पीपी आणि सावत्याचं सुद्धा. टेरिफिक होतं त्यांचं जे काही होतं, छोटे छोटे बारकावे त्यांनी फारच सुंदर शोधून भरले. मजा आली. धमाल. लॉली इज ऑलवेज धमाल. मजा आली. प्रसाद पहिला हेमंत पाटीलला मारला पाहिजे, कारण त्यांनी लॉलीला प्रचारासाठी आणलं. धनंजय, नुकतंच आपलं नाटक सुरू झालंय आणि त्या नाटकामध्ये तू माझ्याबरोबर काम करतोस वाडा चेरेबंदीमध्ये, आणि तिकडे तुझं वेगळं रूप पाहायला मिळतं आणि इकडे तुझं कम्प्लीट कॉन्ट्रास्ट रूप पाहायला मिळालं. मला फार आनंद झाला. धनंजय, तुझ्याकरता एकदा टाळ्या. नमा फॅन्टॅस्टिक, वनिता सुपर, हेमंत अप्रतिम. येऊन येऊन येणार कोण अण्णा, इतकी घाणेरडी आरवली मी आजपर्यंत कुठल्याही प्रचारात ऐकली नाहीये. म्हणजे सगळा उजेड होता, पण त्यामुळे खूप मजा आली. वंडरफुल. धनंजय दा, तुम्हाला आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय? काय सांगणार अहो, ही सगळी वेडी माणसं आहेत. बरं, हे नुसते वेडे नाहीत, ह्यांनी जगाला हसण्याचं वेड लावलंय. आणि मी 2 दिवस यांच्यासोबत राहून थोडंसं का होईना वेडा होण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यासाठी सचिन गोस्वामी, सचिन मोटे, त्यांचं प्रोडक्शन हाऊस आणि सोनी यांच्या सगळ्यांची विशेष ऋण व्यक्त करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद दादा सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, अंगात विनोदाची फायर असलेले विनोदवीर आता सामना करणार आहेत साक्षात आगीची. हा हास्यस्फोटक मामला तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने.
सावत्या लवकर ये आग लागली आहे, पाणी घेऊन ये पाणी. आयुष्यपत काका तुम्ही अरे काय करताय ए सावत्या लवकर. सावत्या आपल्याला आग विझवायला जायचं आहे, आगीची शीत व्हायला नाही. घेऊन आलो आता काय करतो. अरे आग लागली की उठच्या पाण्याने काय होणार आहे. अरे हाय तेवढं बोलत नका बसू, मला वाचू, आग वाढत चालली. आम्ही वाचू तू अरे काय करा पाहिजे. अरे सावत्या काय कर केला का. फायर ब्रिगेडला फोन कर, फायर ब्रिगेडला फोन कर. अरे केला होता फायर ब्रिगेड वाल्याला फोन. मग अरे तर ट्रॅफिक मध्ये अडकले ती. अयो 10-15 मिनिटं लागतील म्हणाली अजून. त्यासनी 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं अजून लागतील त्यासनी. अजून लागतील त्यासनी. बोलत मला घ्या ना सावत्या काहीतरी कर, काहीतरी करायला पाहिजे आपण. काय काम करा तुम्ही आहे की नाही. तिकडनं आहे का तिकडनं इकडे उडी मारा. जमेल तिकडे. हा चालेल. अरे येणारच काय झालं. अरे त्यानं इकडे उडी मारली असते ते ऑलिम्पिक मध्ये गेलं नसतं का. हा यार आणि तुझ्या बापानं 20 फुटावर उडी मारली होती रे माकडा. ए जास्त बोल नको. माझ्या बापाने एका फुटावर उडी मारून रेकॉर्ड केलाय. काय बोलतोय. 13 भावंड आहे आम्ही. लागला सांगा आला मोठा शाना. ए लासा पण लावून बस मला वाचवा ना. वाचू तू की. सावत्या काहीतरी कर. काय शिडी बिडी बघ शिडी बघतो. सावत्या आहे ना आता आम्ही शिडी लागणार आहे. काय अरे शिडी ना फळी आता बघा काका बस वाचू तू काका. ही फळी आहे ना या गच्ची चिवनो त्या गच्ची चिव टाक तू. नीट पकड सावकाश. वरनं चालत या तुम्ही. आरामात सोडू नको आता आहे की नाही मस्त आहे की नाही तिकडनं तिकडे यायचं आहे बरं का. सरळ या का दोरी द्या. हा सरळ या काका लवकर. काय झालं. मला भीती वाटते. काय मला नाही जमणार, मला भीती वाटते. ओ काका ऐका ना ऐका माझं काय ना. ओ काका बघा मला भीती वाटते. फळीवरून कसं मला भीती वाटते. ओ काका ही फळी बोलली पाहिजे मला भीती वाटते म्हणून. ऐका की या ना काका प्लीज. हा मी मरतो, मी नाही वाचत. नाही मरत काका तुम्ही नाही मरत काका. ऐका की मरतो मी नाही वाचत. काय मी नाही जगणार, मी मरतो. आग लागली तसे मी आगीत मरणारच आहे. आयुष्य जगा की. आयुष्य लय सुंदर असतंय, हिरवळ आहे, मस्त मजा आहे आयुष्यात. आयुष्य लय भारी आहे बघा. प्रवचन सांगायला लागलं मी माकडा. असं नाही त्याचा हौसला वाढवायला पाहिजे की नाही. हौसला मी वाढवतो. काका तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. मी नाही अहो काका आठवा की चाळीच्या संगीत खुर्ची स्पर्धेत पहिला नंबर काढला होता तुम्ही. या किंवा घ्या. मी नाही, मी आता मरणार. मी काय म्हणतो मी काम करतो मी आहे ना इकडनं तिकडे जातो आणि त्याला इकडे पाठवतो. हा चालेल. एवढं सोपं आहे वय. सोपं नाही पण त्याला वाचवायला तर पाहिजे का नाही. जाशील तू. करतो की का तू फक्त माझ्या लक्षात बरं का. मी जाऊ दे. काका काका गावरे येतोय काका. आलोय घाबरू नका काका. येतोय मी बरं का काका. अजिबात घाबरू नका बरं का. आलोय लेखोल आहे. ये गावऱ्या काय रे. शेम टू शेम फळीवर साप चढतोय असंच वाटतंय. ह्या फळी जागेवर तू पाहिजे होता. डसलो असतो तुला. ए कोणाचं पिल्लू माकडा गपके भिकारी आली. भीती वाटायला लागली मला. काका मी आलो काका. काका उठा आग लागली. चला पटकन या चला मला तू आता वाचणार ना. काय काम आधी हे घेऊन चल. बरं येऊन चल. ही खमोरची खुर्ची कशाला. मला हिच्याशिवाय नाही होत. अहो काका जगाल तर हा घालो. गौरव तसं नाही. अरे माझ्या 3 पिढ्या आहेत ना. 3 पिढ्या माझ्या 3 पिढ्या
ह्याच खुर्चीवर मोकळ्या झाल्यात गौऱ्या. मी काय म्हणतो मरू द्या की मी तुम्हाला खाली गेल्यावर नवीन घेऊन देतो आता राहू द्या की. नाही गौऱ्या मला तिथे गेल्या डबा लागणार मला नाही होणार. तुमचं समजा सामान मी आणतो तुम्ही पुढे व्हा की तुमच्या मागणं मीच आहे आणि मी पुढे नाही मी पुढे नाही सावत्या मला पकड मी आहे आम्हाला पकडा गौऱ्या. काळजी करू नका आग वाढत चालली हो चला पटकन आरामात मला पकडा गौऱ्या. मी आहे चला काका हाय मी आरामात वा पुढं. गौऱ्या मला भीती वाटते गौऱ्या. हो नाही वाटत गौऱ्या मला भीती वाटते. आपण नका की तुम्ही व्हा की पुढं थोडं गौऱ्या काय झालं परत काय फिरताय. अरे गॅसवर दूध ठेवलं तर राहिलं थांब. अरे इथं आपला दही निघायची आल्या तुम्ही काय झालं ओ काका मला भीती वाटते. फक्त खाली बघू नका. कुठे बघू नको. खाली बघू नका. सरळ या खाली बघू. कुठं जाऊन भिकाऱ्या मर की कुठं जाऊन आता झोपलंय काय करायचं आग वाढत चालले रे उठव रे उठव त्याला काका उठा की बाप रे बाप उठव की. अरे हे कुठनं उचलायचं करकीचा होता काहीतरी करकी. अरे आग वाढायला लागले करकी पटकन. हा काका तुला उसाच्या शेतात घेऊन मारीन मी. एका बाजूने नको दोन्ही बाजूने कर की र दोन्ही बाजूने कर की पटकन मग. हा कर उठते बघ काका. उठलं बघितलं काय एका फटक्यात उठलं बे. अरे आम्हाला सवयच आहे कसली बैलाची शिंपट पिळून अशी उठवायची. उठाव की अरे माझ्या बुडापर्यंत यायला लागल्या. उठव त्याला पलीकडे घेऊन जा त्याला. मला पकडा मला घेऊन चल. मला घेऊन जा तिकडे. खाली बघू नका. खाली बघू नका. कुठे बघू नको. खाली बघू नका. चला खाली म्हणजे मला अरे इकडून तिकडे जायचं होतं. तुम्ही आहो तो कसली मी इकडे घेऊन आलाय. अरे कसं आहे बेटू एकटा मार की. त्यात मला मिठी मारून ठेवली होती दोघं मी मिलो असतो का. तू कशाला बोलला खाली बघ म्हणून कशाला काहीतरी करावं निघा. आग याला मी आलो. कुठे निघालाय ते पंख्याची लाईटीची बटन चालू राहिले. थांब. अरे आमचा डीपी जायची वेळ आली इथं. अरे गौऱ्या ऐक ना मला भीती वाटते. आग वाढत चालली मला फली. अरे हमारे कल्लर मारने की फली है वो. हमरे का फली है वो. अरे हमरे का चल. अरे गचपन ढवळ्या. एक मिनिट. प्रसादा लाजवाब परफॉर्मन्स होता. म्हणजे आपल्या गच्चीवर गेल्यानंतर दुसऱ्याच्या गच्चीत डोकू नये अशी एक म्हण आहे. नाहीये कुठली म्हण आहे दादा. मी आठवायला लागलो. पण आपण तयार करूया. म्हणजे काय दुसऱ्याला मदत करायला गेलं की आपले वांदे होतात अशा अर्थाची एक म्हण आहे. मला आत्ता आठवत नाही पण आहे अशी. एनिवे पण या परफॉर्मन्सची उंची आणि या विषयाची खोली असा एकत्रित परिणाम फार अप्रतिम साधलात तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे आभासी जग निर्माण करणं म्हणजे किती म्हणजे
ठोका चुकला होता आमचा जेव्हा तू फळीवर पडलास तेव्हा. आणि त्याच्यानंतर तू हिंकाळलास पण त्याच्यावर. म्हणजे तारेवरची कसरत माहिती होती, फळीवरची कसरत आज तुझ्यामुळे दिसली. आणि तुम्ही दोघांनी पण त्याचा टेम्पो इतका अप्रतिम बिल्ड केलात. अरे कमाल. आणि शेवटचे 2 खाटी आले होते ते रंगाराच्या भूमिकेत नंतर शिरले. त्याची गंमत अशी आहे ते होते विराज आणि दत्तू. ते टेक्निकलला त्यांना फळीत उचलता येईल. कोण मजबूत श्याम्या आणि राजेश आले. वा वा, फारच बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा. थँक्यू. मंडळी, बिल्डिंगच्या सुरक्षिततेसाठी लावलं जाणार आहे एक ॲप आणि त्याची तयारी करतायत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे हान केलं काय याड्या? अरे थोबाड काय बघतोस? आला का हानकी काहीतरी? त्या मायचं लुगडं धुतलं ते बघतो काय? ऍक्च्युली एरियातल्या ज्या सगळ्या सोसायटीज आहेत आम्ही ऑलमोस्ट सगळ्या सोसायटीज कव्हर केलेल्या आहेत. सर वी आर ऑलरेडी लिव्हिंग इन दिस डिजिटल वर्ल्ड. आणि आमचं जे हे ॲप आहे इट इज व्हेरी सेफ अँड व्हेरी सिक्युअर. मी तुम्हाला डेमो दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. नमस्कार सर. हा, गुड मॉर्निंग. हॅव अ नाईट डे. बरं का हे जे आहेत ना, हे पृथ्वी प्रताप साहेब आहेत. नमस्कार. आणि प्रतापजी हे आमचे वॉचमन आहेत. हे मोरे आणि एक कदम. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईट डे. बरं का ऐकलं ना कदम? ऐकलं ना? नाही, रिस्पॉन्स नाही दिलं म्हणून अडचण झाली. गुड मॉर्निंग. मोरे, आता आपल्याला आपल्या सोसायटीची सुरक्षा आहे ना बुवा, ती अशी अजून कडक करायची. नाही, कडक झालीच पाहिजे. म्हणजे असं वाटतंय कधीच चोर येईल आणि आमच्या मानगुटीवर बसल आणि आमचा जीव घेईल असं वाटतं. बोलून राहिले तुम्ही. मग बरोबर बोलतोय तो. काय कधी कधी मोठा आवाज झाला ना की मी लगेच डोलं बंद करून घेतो. काय समज? अरे सांगतो, हे तशी सोसायटी मोठी आहे, डेंजर परिस्थिती आहे. तुम्ही एक काम करा, आमच्या भरोश्यावर राहू नका. काय बोलून राहिले तुम्ही? अरे तुम्ही वॉचमन आहे, वॉचमन. ऑफकोर्स आम्ही वॉचमन. नुसतं इंग्लिश बोलून वॉचमन होत नसतो माणूस. ऑफकोर्स म्हणून राहिला तो. अरे सोसायटीचे आहे ना चोरांपासून रक्षण करणं हे कर्तव्य आहे वॉचमनचं. ते तुम्हाला पार पाडावं लागेल. आणि त्याचबरोबर आहे ना, आता आपल्याला सोसायटीच्या सुरक्षेसाठी बुवा असा वेगळा उपाय पण करायचा आहे. म्हणजे मोबाईल ऍपच्या साह्याने आपल्याला सोसायटीची सुरक्षा करायची आहे. आणि त्याची माहिती द्यायला हे प्रताप साहेब आपल्या इथे आलेले आहे. अच्छा, हे मोबाईल. आता ही इतकी मोठी सोसायटी आहे. बरोबर. इथे तुम्ही राहता? नाही, आम्ही राहतो. आम्ही तर वॉचमन. एक्झॅक्टली. गुड सेन्स ऑफ ह्युमर. वॉचमॅन म्हणून राहता. करेक्ट. तर इथे खूप लोक येत जात असतील ना, शेकडोने. दररोज जर इतकी लोक येतात सोसायटीत तर तुम्ही प्रत्येकाचं रजिस्टर मध्ये नाव लिहिता का? नाही, सगळ्यांचंच नाही. लिहित नाही. म्हणजे काय, आम्ही कसं चेहऱ्यावरनं माणसं ओळख. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आहे का नाही उडत्या पक्षाची मोरे. खाली सावली पडते ना, त्या सावलीवर ना ओळखतो त्याला किती पीस आहे. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे रजिस्टर दिलेलं आहे, रजिस्टर त्याच्यात एंट्री करत नाही का तुम्ही? नाही करत असं नाही, म्हणजे करतो आम्ही. म्हणजे काय फलाटातले जे साहेब लोक आहेत ना ते आम्हाला सांगतात. काय हे बघा, म्हणजे समजा एखादी अमुक बाई आली तर तिची एंट्री करू नका, तिला डायरेक्ट पाठवा. हे बापरे. मग जाताना 100-200 रुपये आम्हाला देतात, तेवढंच आम्हाला. ते काय नाही साहेबांनी कसं आहे माहितीये काय, ते 4 नंबर बिल्डिंग आहे ना, सी विंग मधली एक पोरगी आहे बघा 3ऱ्या माल्यावर. तर तिचा आई वडील ना कामावर गेलं ना, तिला एक मित्र भेटायला येतो. मग काय त्याची आम्ही एंट्री लिहित नाही. मग ती स्वतःहून आम्हाला 500-600 रुपये देते. का बापरे, एवढे? अरे तुम्हाला अक्कल आहे का काही? अरे तुम्ही वॉचमन आहे ना, वॉचमनची कामं करणार आहे. बाकीचे रिकामे धंदे नका करू, हे धंदे करतो. एक मिनिट तुम्ही चिडू नका. पण डायरेक्ट करताय बुवा. मला मान्य आहे, पण हे घोळ होतात सर. सोसायटीज मध्ये हे घोळ होतात. वॉचमॅन कडून हे होतं. तेच घोळ होऊ नये म्हणून आम्ही ऍप आणलंय की नाही सर? ते मला ना त्यांना ऍप बद्दल माहिती देऊ द्या, त्यांना बरोबर कळेल मला काय सांग. एक मिनिट. मोरे साहेब, कदम साहेब, आपले साहेब बोल. हे बघा, हा जो फोन आहे या फोन मध्ये आमच्या कंपनीचा ऍप आहे. करेक्ट. आता हे ऍप काय काम करतं, समजा बाहेरून एखादा अनोळखी माणूस आला
तर तुम्ही काय करायचं, जे रजिस्टर मध्ये करता ते ऍप मध्ये करायचं. अच्छा तिथे लिहिता होता करेक्ट. याच्यात नावाचा जो कॉलम आहे तिथे त्याचं नाव लिहायचं, पत्त्याच्या कॉलम मध्ये पत्ता, नंबरच्या कॉलम मध्ये नंबर, आणि त्या व्यक्तीचा फोटो काढायचा. आता हेच ऍप सोसायटीतल्या सगळ्या सदस्यांकडे असणार, सगळ्यांकडे असणार. तो माणूस ज्या माणसाकडे आलाय त्या माणसाला हा फोटो पाठवायचा अंगाशी. सोसायटीतल्या माणसाने जर सांगितलं हो मी याला ओळखतो, तर आणि तरच त्या माणसाला आतमध्ये पाठवायचं. आपण एक काम करूया. काय सांगा, काय आपण प्रात्यक्षिक करूया. काय करायचं सांगतो. काय करायचं? मोरे साहेब हा फोन तुम्ही घ्या. याच्यात मला मोबाईल तुम्हाला नाही सांगतो. तुम्ही आत बसा. मोरे साहेब तुम्ही मी इथं बसायचं. तुम्ही इथे बसायचं. तुम्ही वॉचमॅन आहात. कदम साहेब तुम्ही आता सोसायटीच्या बाहेरून येणार. मी सकाळी आलो बाहेरून. नाही आता परत येणार एक अनोळखी माणूस म्हणून. बरं. हा आणि तुम्ही यांना सांगायचं तुम्हाला आज जायचंय, तुम्ही माहिती मी सगळं ह्याच्यात लिहून येणार आहे. ते नीट कर, चुकू नको. बाहेरून बरं मला बाहेरून यायचं. या. राम राम मोरे. राम राम. काय कोणाकडे जायचं? कुठं मरतोय, कोणाकडे जायचं? हे तानी ड्युटीवर थांबलोय ना, इकडे बसायला आलोय मी. ओ कदम, अरे तुम्ही ड्युटीवर नाही आले ना आता? अरे तुम्ही बाहेरून आले असं सांगितलं ना त्यांनी. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं सांगा की बुवा तुम्ही माझ्या घरी येणार. तुमच्या घरी अजिबात नाही. का बरं? अहो ह्यांची बायको डायरेक्ट कामाला लावते तिकडं. कदम अजिबात नाही जायचं. अहो ह्यांची बायको तुम्हाला सांगतोय ना डायरेक्ट माळ्यावर चढवते. माळ्यावर? हा, माळा साफ करायला सांगते. आता माझी उंची काय आणि माळ्याची उंची काय? स्टूल ठेवती, वर डबा ठेवती, अख्खा माळा साफ करायला लावती. मी म्हटलं एवढं जमणार नाही, मला दम लागतोय. डबा काढून घेते मी, खाली कसं उतरायचं? अरे कदम, या गोष्टी बोलायची गरज आहे का इथे? माझ्यावर तू डाफर नकोस. तुझ्या बायकोवर तिकडे डाफर ना तू. कदम देशनी हान म्हणतो मी. कदम माझ्या बायकोचं काय करायचं मी बघेन. तोंड सांभाळायचं बोल बरं का तू. अरे तू तोंड सांभाळून बोल. अरे काय बायको समोर मान घालून बोलतोस, हित मान घालून येतोस आणि आमच्यावर वर तोंड कोण बोलतोस? कदम तुला नोकरीवरून काढून टाकेन मी आता. अरे जा रे. तुझ्या बायकोने तुला नवरा म्हणून कधीच काढून टाकलाय. नीट राह तू. तुमची माझ्यावर एवढी हिंमत तुझी? बाहेरच्या लोकांना तर मारतो तू. थांब माणूस तेवढा वर बाय ना बाट तोडका मस्ती आली त्याला. सर ते बरोबर आहे. बायको माल्यावर चढवते तू नीट राह रे आता तू. एक मिनिट सर तुम्ही सेक्रेटरी आहात, तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. ओके आय एम सॉरी. स्टेटस विसरू नका. नाही सॉरी सर. नंतर ते नाही चिडणार तुमच्यावर. ठीक आहे आपण एक काम करूया. मला कळलं तुम्हाला यांच्या घरी नाही जायचं. सर हरकत नाही, तुम्ही जाऊ नका. आपण एक काम करू, आपण रोल बदलूया. तो फोन द्या. कदम साहेब हा फोन तुम्ही घ्या. थँक्यू. पासवर्ड सांगतो मी. पासवर्ड सांगतो, तुम्ही बसा. हा आता तुम्ही वॉचमॅन आहात. मी. हा आणि मोरे आता तुम्ही बाहेरून यायचं अनोळखी माणूस म्हणून. मी अनोळखी म्हणून. बरोबर. आणि तुम्ही आता आल्यानंतर ह्यांना सांगायचं तुम्हाला कुठे जायचं. तुम्ही सगळी माहिती लिहून घ्यायची. मोरे तुम्ही या बाहेर. अरे मी अनोळखी. तुम्हाला ओळख दाखवू नको. मी जरी तुम्हाला ओळखत असत ती मला ओळख दाखवायची नाही. मी अनोळखी. मी त्यांना सांगितलं नाही, त्या जोडीदाराने सांगायला लागतं ना. अनोळ लक्षात ठेवा. तिकडे खप. येऊ मी. हा या. मोरे हे काय आहे मोरे? मी अनोळखी आहे ना. अनोळखी आहात का आजारी आहात? अनोळखी ते वेगळं कॅरेक्टर पकडलंय. बरं आता मी मोरे आहे का नाही, तर मी असा येतो का नाही, काय समजलं? त्याच्यामुळे अनोळखी म्हणून मी असा. बरोबर चालेल. ये. हा हॅलो. हे अनोळखी मोर्या जरा ओळखलं मला. ओ कदम, तो जर अनोळखी असेल तर त्याचे आडनाव तुम्हाला कसं माहिती असेल? येड्या, माहिती की इथं रोज आम्ही एकत्र बसतोय. नीट बोल. एक मिनिट तुम्ही सर सेक्रेटरी सर तुम्ही चिडू नका. कदम साहेब तुम्ही चिडू नका. माझा ऍप मला विकू द्या ना सर, प्लीज. काय साला गोस्वामी कॉन्ट्रॅक्टरने आज मला कुठल्या स्किटला पाठवलंय. एक काम करा, ऐका आता ना कोणीच येऊ नका. तुम्ही वेगळा माणूस म्हणून येऊ नका. तुम्ही वेगळा माणूस म्हणून येऊ नका. तुम्ही दोघंही वॉचमॅन म्हणून बसा इथे. तुम्ही ते आहात. आता सोसायटीत जो कोणी येईल त्याची माहिती तुम्ही लिहून काढा. ते बघा ती तिथून एक बाई येते. ती बाई इथे आली समजा आपल्या सोसायटीमध्ये, तर तिला तिचं नाव विचारायचं, तिला कोणाकडे जायचं विचारायचं, तिचा फोटो काढायचा वगैरे, जे सांगितलंय ते करायचं. सगळं आम्ही ते बाजूला उभं राहून बघू. ऐका त्यांना जमणार. आल्या ए बया, नाव काय तुझं? चक्कू. मस्त आहे नाव, मस्त आहे तुझं. आणि काय ग कुठं चाललीस तू? सेक्रेटरी साहेबांकडे जायचंय. चला.
असं जाता येणार नाही. का? आमच्यावर पहिला फोटो काढायचा आणि मग जायचं. फोटो फोटो कशा पाहिजे? कशा पाहिजे म्हणजे सेक्रेटरीने सांगितलं आम्हाला. फोटो काढावा लागेल त्याशिवाय तुला आतमध्ये जाता यायचं नाही. अरे नाही, एक काम कर, फोटो काढ. उभी राहायचं फोटो. अरे फोटो काढायचा आहे, असं थोडी द्यायचा फोटो. स्माइल स्माइल बाई. ओके. 5 एक मिनिट. इकडे बघा, इकडे कॅमेऱ्यात बघा. सेक्रेटरी साहेब, तुम्ही सांगितलं काय फोटो काढायला? फोटो काढायला सांगितलं मी, पण मुर्दा पशिवला तुमचा. तुमच्याकडे आता काम करायला येते का बघा. सोसायटीत जेवढ्या केवढ्या बायका आहेत, सगळ्यांना सांगून ठेवी तुमच्याकडे कामच करायला यायचं नाही. असे फोटो काढायला सांगता तुम्ही? तुमची बायको तुम्हाला हानीते ना, तेच बरोबर. माझ्या बायको सुचलेला थोबाड घेऊन जा आणि फोटो काढा स्वतःचा. भांडी घासत बसा. हड. अरे मी काय चल. अरे ऐक ना, काम करायला वाट बघ. किती बोलून गेली ती मला. अहो बरोबर आहे तिचा. कसं काय म्हणजे तिच्याबरोबर आम्हाला फोटो काढायला सांगितलं, मग चिडणार नाही ती. तिच्या बरोबर तुम्हाला फोटो नव्हता काढायचा, तिच्या फोटो काढायचा होता फक्त. आपण हे कुठं तुम्ही बोला. अरे दलिंदरांना तुम्हाला कसंच काही कळत नाही रे. एक तर माझी बायको आहे ना, आता मला जागेवर ठेवणार नाही. जरा पण अक्कल नाही कर तुम्हाला. हेच तर सांगा साहेब, हे अक्कल काढतोय बघा. आधीच सांगतो तुम्हाला. यांना कामावरून काढून टाका. शांत राहा. कामावरून काढून टाका. एक डेमो देऊन नाही दिला मला. शांत. एक डेमो नाही देऊन दिला. आपला काढायचा फोटो बाईचा काढून गेले. कामावरून काढून टाका. हो काढतो मी. ऍप सोबत मी 2 वॉचमॅन देतो, ह्यांना कामावरून काढून टाका. तुम्ही कंट्रोल करा स्वतः. अरे हेच चिडायला काय झालं? काय कळत नाही बा. चिडाय काय झालं व तुम्हाला? का तुम्ही काय चिडलं वाय? तुम्ही जा पटकन जा. वा मस्त झालं स्किट ॲज युजल. सई. श्यामदादा, आज गैरत चांगलं परफॉर्म केलं तुम्ही. फार मजा आली. तुम्ही आज तुमचा तळतळाट आज बघण्यासारखा होता. पीपी, मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला आठवायचं की काही विद्यार्थी फक्त चाचणी परीक्षेसाठी अभ्यास करायचे, काही फक्त सहामाहीसाठी करायचे आणि काही फक्त वार्षिक करायचे. पण तू असा विद्यार्थी आहेस, चाचणी, सहामाही, वार्षिक सगळ्याचा अभ्यास, उजळणी सगळं तुझं रेडी असतं आणि कायम चोख परफॉर्मन्स देतोस. मस्त. प्लॅटॉनिक आणि अरुणदादा फार सुंदर. वा, थँक्यू सो मच. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण लक्षात आहे ना, आता आपण भेटतोय दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद.